थोडक्यात सांगायचे तर ज्या आधुनिक आणि घातक रासायनिक शस्त्रांचे कारण देऊन युद्ध पुकारले गेले होते ती शस्त्रे सद्दाम हुसेन यांच्याकडे सापडली नाहीत. असं चित्र गडाफींबाबत होतं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? थंबनेल पाहिलंय त्यामुळे तुम्हाला आजचा विषय कळलेला आहे. मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट असं एक आपण सदर चालवतो. तर या सदरामध्ये आज आपण समीर गायकवाड हे लेखक आहेत, त्यांची एक फेसबुक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. समीर गायकवाड यांचा परिचय द्यायचा झाला तर रेड लाईट डायरीज गौहर असं एक त्यांचं पुस्तक आहे. रेड लाईट डायरीज खुलूस हे एक त्यांचं पुस्तक आहे आणि गवाक्ष. तर आणखी बरीच पुस्तकं आहेत त्यांची. तर तुम्ही अभ्यासकांनी जाऊन ती गुगल सर्च करून शोधा, त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर जा, त्यांच्या इतर पोस्ट वाचा. सध्या जे युद्ध लादलं गेलंय एकंदर जगावरती, अमेरिका, इस्रायल आणि यांनी जो हमला केलाय इराणवरती, तर सगळेच देश हळूहळू त्या युद्धात सामील होतील का असा प्रश्न पडावा इथपर्यंत ते सगळं चाललेलं आहे. म्हणजे जे मित्रपक्ष वगैरे त्या देशांचे त्यात इन होतील का, तर ते असं होणं फार भयानक असणार आहे. एकंदरच आपल्या पृथ्वी हा जो काही ग्रह आहे, हा जो आपण युद्धाच्या तोंडावर आणून ठेवलाय, तर सर्वनाश अटळ आहे. जर त्याच्यात न्यूक्लिअर बॉम्बचा जर उपयोग केला गेला तर सर्वनाश अटळ आहे. हे सांगायला काही कुठल्या तत्वचिंतकाची किंवा आणखी शास्त्रज्ञाची गरज नाही. आता हे अगदी लहान मुलांनाही माहिती आहे की अणुबॉम्ब काय करू शकतो, काय बेचिराग करून टाकू शकतो ही पृथ्वी. तर असं होणार नाही अशी आपण आशा बाळगूया. तर या युद्धाबाबत अमेरिकेची अरेरावी एकंदर आणि इस्रायलने आपल्या मदतीला असा अरेरावी करणारा देश अमेरिका बरोबर घेतलेला आहे. तर या संदर्भात एक पोस्ट समीर गायकवाड यांनी लिहिली आहे, तर ती मी वाचून दाखवतो. नीट ऐका, त्यावर विचार करा, आपली मतं कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर ती पोस्ट अशी आहे समीर गायकवाड यांची: सद्दाम हुसेन ते खामेनी, अण्वस्त्रांचा गैरवापर केला जाईल हे कारण पुढे करून इराणवर हल्ला केला गेला. खेरीज आयातोल्ला अमेरिकन धमक्यांना भीक घालत नव्हते. त्यांनी घाबरून देश सोडला नाही की ते कुठल्या बंकरमध्येही लपले नाहीत. आपलं मरण असं येऊ शकतं हे त्यांना ठाऊक असावं. याचा अर्थ त्यांनी केलेल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी त्यांना माफ केलं जावं असा होत नाही, परंतु या अपराधांकरिता त्यांना दंडित करण्याचा अधिकार सर्वस्वी इराणी जनतेचा होता. मात्र तसे घडले नाही. असंच चित्र इराकवरील हल्ल्यांच्या वेळेस रंगवलं होतं. सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकी सैन्याकडे विश्व विनाशक अशा रासायनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे अशा वल्गना केल्या गेल्या. ते कारण पुढे करूनच इराकवर विनाशकारी हल्ले करण्यात आले. रातोरात सद्दाम यांना अटक केली गेली. एकतर्फी सुनावणी करून त्यांना फासावर लटकवण्यात आले. अमेरिकेने नेमलेल्या इराक मात्र वास्तव काय होते, तर अमेरिकेने नेमलेल्या इराक सर्वे ग्रुप म्हणजे ISG ने 2004च्या आपल्या अंतिम अहवालात ड्वेलफर रिपोर्ट स्पष्ट केले की सद्दाम हुसेन यांनी 1991 मध्ये त्यांचे रासायनिक शस्त्रांचे साठे नष्ट केले होते आणि 2003 मध्ये आक्रमणाच्या वेळी त्यांच्याकडे कोणताही सक्रिय कार्यक्रम किंवा मोठा साठा अस्तित्वात नव्हता. युद्धाच्या दरम्यान आणि नंतर अमेरिकन सैन्याला सुमारे 5000 जुनी रासायनिक अस्त्रे, उदाहरणार्थ वॉरहेड्स, बॉम्ब सापडली होती. मात्र ही सर्व शस्त्रे पूर्वीची होती आणि ती खराब झालेली किंवा सोडून दिलेली होती. ती पूर्णतः निकामी होती. अमेरिकेने ज्या पुराव्यांच्या आधारे इराकवर आक्रमण केले होते ते सर्व पुरावे
चुकीचे असल्याचे नंतर सिद्ध झाले. खुद्द अमेरिकन प्रशासनाने आणि गुप्तचर संस्थांनीही ही एक मोठी चूक असल्याचे नंतर मान्य केले. तपास पथकाला केवळ नगण्य प्रमाणात काही रासायनिक अवशेष, उदाहरणार्थ मस्टर्ड गॅसने भरलेली काही जुनी शेल सापडली होती, जी लष्करी दृष्ट्या कोणत्याही मोठ्या हल्ल्यासाठी पुरेशी नव्हती. थोडक्यात सांगायचे तर ज्या आधुनिक आणि घातक रासायनिक शस्त्रांचे कारण देऊन युद्ध पुकारले गेले होते, ती शस्त्रे सद्दाम हुसेन यांच्याकडे सापडली नाहीत. असंच चित्र गडाफींबाबत होतं. अमेरिकेने याबाबत कधीही खेद व्यक्त केला नाही. खरे तर अमेरिका असो किंवा इस्रायल असो वा अशा तानाशाही वृत्तीचा कोणताही शासक असो, त्याची सत्ता डळमळीत होऊ लागली की तो युद्धखोर होतो आणि देशाला युद्धत्वाच्या ऐरणीवर घासून काढतो. हे जमले नाही तर तो स्वतःच्या देशातही हल्ले घडवून आणतो. त्यापासून रक्षण करण्यासाठी आपणच तारणहार आहोत अशी दरपोक्ती करत राहतो. वरपांगी वीरतेचे शिखर वाटणारी ही माणसं कायम असुरक्षित महसूस करत असतात. सत्तेत राहण्यासाठी व त्यांनी केलेल्या दोषांचा, अपराधांचा लंबक स्थिर राहू नये म्हणून ते अशा गोष्टी नित्य करत असतात. इराणवरील हल्ला ज्या कारणांसाठी केला आहे त्याचा फोलपणा कधी ना कधी समोर येईलच, पण तोपर्यंत युद्धखोरांच्या रूपातला काळ सोकवत राहील. अशी पोस्ट आहे समीर गायकवाड यांची. तर एप्स्टेन फाईल्स झाल्याबरोबर ते सगळं दडपून टाकण्यासाठी जे काय अमेरिकेने युद्धाचा हा जो काही फुगा तयार केला आणि त्यात त्यांचे जे धर्मप्रमुख आहेत किंवा त्यांची जी महत्वाची व्यक्ती होती त्यांना ठार केलं आणि आता ते सगळं प्रकरण चिघळण्याच्या मार्गावरती आहे आणि उगाच नाहक इतर लोकांना त्या सगळ्या युद्धाची झळ पोचणार आहे. हळूहळू आता महागाई वाढेल, कारण सगळं युद्धच मुळात तेल या मुद्द्यावरती चाललेलं आहे. तर बघू आपण पुढे काय होतंय ते. पण अमेरिकेची ही अरेरावी जी आहे ती गेली बरेच वर्ष ती चालू आहे. त्यांच्या निर्मितीपासून ते आपला स्वतःचा वर चष्मा राहावा आणि आपणच अव्वल राहावं, आणि त्यात आता त्यांना एक कॉम्पिटिटर म्हणून चायना एक उदयाला येताना दिसतोय आणि ते त्यांना सहन होत नाहीये. सगळे जे काय व्यवहार आहेत ते डॉलरमध्ये व्हावे ही त्यांची प्रचंड इच्छा असते. आणि एखादा जर तुमच्या देशाच्या करन्सीमध्ये जर ते व्यवहार करत असेल, जसं आपल्याला आपल्या रुपीजमध्ये इराणने तेल दिलं होतं बऱ्याचदा, डॉलरच्या हिशोबात ते व्यवहार करत नव्हते आणि हाच त्यांना राग होता. जे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांबाबतही त्यांना तोच राग होता की तुम्ही डॉलरला कमी लेखलत की ते अटॅक करतात. तर असं सगळं आहे. तर अमेरिकेची अरेरावी आपण प्रत्येकानेच आपला वैयक्तिक एक विचार करायला हवा की आपण जिथे कुठे आपण नाक्यावर असू, चहाच्या टपरीवर असू, तर आपण थोडं इथे कोणाच्या बाजूने, मग ते मुस्लिम राष्ट्र आहे का ते आणखी कुठल्या याला सपोर्ट करतं, हा महत्वाचा मुद्दा नाही. ह्या अमेरिकेची जर धटिंगनशाही जर अशी वाढत गेली तर ती उद्या सगळ्या जगभरातल्या देशांच्या बोकांडी बसणार आहे. त्यामुळे थोडं आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि अशा धटिंगण देशाला थोडं त्याची जागा दाखवून द्यायला पाहिजे, कारण इतरांनी सगळ्यांनी मिळून तो विचार करायला हवा. ओके, तर आपण आता नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.